माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना राज्यात रोज घडत असताना बागलाण तालुक्यातील खमताणे येथे अशीच एक घटना घडली असून त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। पैशांचे व चॉकलेटचे आमिष दाखवून एका 75 वर्षीय नराधमाने 9 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नामदेव हरी गुंजाळ असं त्या नराधमाचं नाव असून सटाणा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 वर्ष वयाच्या चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार नराधम हा आपल्या मुलीला वारंवार पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून गावातील हनुमान मंदिरात जाऊन येऊ असे सांगून आपल्या घरात नेऊन तिच्याशी विभिस्त चाळे करत होता व कुणाला सांगितल्यास मारून टाकीन असे धमकावत होता। याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत तपास करीत आहेत। 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।